हरिकलाची कोणाला घडावी निंदा साहत गोविंदा नाही त्याचे कृपाय होण्या घरी अवतार भक्ता भयकूर खळा कष्ट दुर्वासा शर्व आला अंबरीशी सुदर्शन त्याचे जाणे तकिरी द्रौपदीच्या शोभेत कौरवांची शांती ओनी श्रीपती साहित्य नसाईची बबरू पांडवा पारिखा दुराविला सखा बळीभद्र कृपाय होण्या घरी अवतार भक्ता अभयकुर खळा कष्ट तुका म्हणे अंगी राखली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्रा कृपाय होण्या घरी अवतार भक्ता अभयकुर खळा कष्ट कृपाय होण्या घरी अवतार भक्ता अभयकुर खळा कष्ट ध्रुवा सहा सर्व अलांबरीशी सुदर्शन त्याचे जाणे तकिरे द्रौपदीच्या शोभेत कौरवांची शांती ओनी श्रीपती साहित्य न सायची बबरू पांडवा पारिखा दुराविला सखा बळीभद्र कृपाय होण्या घरी अवतार भक्ता अभयकुर खळा कष्ट तुका अंगी राखली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्रा कृपाय होण्या घरी अवतार भक्ता अभयकुर खळा कष्ट दया सुधी तुझी योग निद्रा दया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया आता कृपा भांडवल सुधी मरी मती माझी पोतली करी ज्ञान पद्य जोडित पुराणा नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका दयाची गीतेची वाचिका टीका ज्ञान विलोकाति भाविका ग्रंथार्थिया
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्तन हरिजनाची पुन्हा नगडावी निंदा सहात गोविंदा नाही त्याचे रूपा येऊनिया घरी अवतार भक्ता अभय कर खडा कष्ट कीर्तन रूपी शिरीसाठी जो अभंग आपल्याकडे म्हणून दाखवला जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या गाथ्यातील 6 चरणाचा जवळजवळ अभंगामध्ये अवताराचं पण प्रयोजन सांगितलं रूपा येऊनिया घरी अवतार धरी मग काय करी मगता अभय खळा कष्ट महाराज सांगतात एवढ्यासाठी ते साहित्य घेतलं वाटतं चक्र काय करे आता भक्ताला ते पायापाशी आणि दुर्जनाशी ते सांगितले पण भक्ता अभय खळा कष्ट अनेक उदाहरण आहेत अभंगामध्ये सर्व उदाहरण सांगितले भक्तांच्या जवळचे असतील काही देवाच्या जवळचे असतील दादा जवळचा सांगितला बलराम दादा बबरू अर्जुनाचा जवळचा सांगितलं न सांगायची कोणी चालत नाही त्याला भक्तांचा विरोध करणारा त्याला कोणीही चालत नाही मला सांगतात कौरव पक्षातले वीर ज्ञानोबा पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करतात हा भीष्म गंगानंदन जो प्रताप तेजस्वी हनु माणसाचा काय सूर्यासारखा तेजस्वी आहे तो दळवेपणाचा पाठू भीष्माशी काय म्हणतात त्याला कौरव पक्षातला मुख्य सेनापती दळवेपणाचा पाठू असं म्हटलं ज्ञानोबा हो सूर्यासारखा तेजस्वी आज भास्कर भाऊ आहे बा आपल्या कीर्तनाला भास्कर आणि सूर्य एकच आहे बघा ज्ञानोबा सांगतात भीष्म कसा सांगितला प्रताप तेजस्वी भानु रिपुगज परंजानो कर्णवीरू ज्ञानोबाने वर्णन केलं कर्णाचं तेव्हा दुर्योधन म्हणतो आमचे शत्रू हत्तीसारखे बलवान असले तरी आमच्याकडे सिंहासारखा शूर करणार अरे पुनाम शत्रू गजनाम हत्ती पंचाननो कर्णवीरू पण प्रताप पांडवांचा झाला कौरवांचा झाला नाही कारण सांगितलं द्रौपदीच्या शोधी कौरवांची शांती होणी पती साहित्य बबरू चालला नाही बलराम चालला नाही अश्वत्थामा ब्राह्मण सुद्धा चालला नाही भक्तांची निंदा करणारा देवाला कोणी चालत नाही तुकोबाऱ्याचा नसावे देवाला चालत नाही हरिजनाची पुन्हा न घडावी निंदा सहात गोविंदा नाही देवाला हे सहन होत नाही तुकोबाऱ्याचा 6 चरणाचा अभंग आजच्या शिरीसाठी निवडला ज्ञानाची बुद्धी देतील माऊली माझ्याकडनं जसा विस्तार करून घेते तसा विस्तार करून आपली ही शबाग वेळ आपल्या नियोजित वेळेवर ज्ञानोबाईचे चरण समर्पित घेऊ जास्त वेळ घेणार रोज कीर्तनाला जाणारा मनुष्य रोज कीर्तनाला जातो त्याला विचारलं दुसऱ्याने तुला कीर्तनात नक्की काय आवडतं त्या लोकांना फक्त विनोद आवडतो दुसरं काही आवडत नाही काही गेलं नाही आपण गेलं नाही
सिद्धांत नाही संतांचं काय म्हणणं काही नको. तुम्ही विचार वाट पाहता दृष्टांत त्याला विचारलं तुला कीर्तनात काय आवडतं, दृष्टांत आवडतात का सिद्धांत आवडतो, संपूर्ण श्लोक आवडतात का ज्ञानोबीच्या ओळी आवडतात का कुपवाराचे प्रमाण आवडतात, गोड प्रमाण देतात गायक वादक, काय आवडतं काय तुला नक्की कीर्तन. म्हटलं बाकी सर्व थोडं थोडं आवडतं पण जास्त तेच आवडतं म्हणाल का जय विठ्ठल जय हे जास्त सध्या श्रोत्याच्या मनावर एक दबाव आहे तो म्हणजे कर्जदार कौल सोडून झालं आपल्या रात्री महाराजांचं म्हणजे करू द्या त्यांचे कर्जदार देखील कौल सोडतो कारण स्वतंत्र आहे. काळजी करू नका, कार्यक्रम अगदी वेळेवर जय विठ्ठल म्हणजे थोडा हलकं झालं की मनुष्य मोकळ्या मनाने ऐकतो. पूजनीय भजनानंदी मास्तर बाबा आभागाय मी महाराजांना बघितलं. आमच्या हरिभक्तीपरायण सुदाम महाराजांनी बाबाबरोबर भजन केलं. मी नाही बाबांना भेटलं मास्तर बाबांना. पूजनीय बाबा लक्ष्मण महाराज आंबणेकर पुष्कळ कार्यक्रम ऐकले मी हा लक्ष्मण बाबांचे. वा सुंदर कार्यक्रम वजनदार कार्यक्रम नवऱ्यावेळीवर कार्यक्रम असायचा बाबांचा. एकादशी जागर आणि काला दोन्ही कार्यक्रम असायचे लक्ष्मण. पूजनीय माऊली गुरुजी जायकडा सर्व संत महात्म्याच्या पूजनीय माऊली बाबा खायलेकर त्या सर्व महात्म्याच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण सुदामभाऊ असतील श्रावणभाऊ असतील अनेक महाराज आहेत सर्व महाराजांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह. पारायण सप्ताहाचा चौथा दिवस आहे वाटतं. चौथ्या क्रमांकाची ही सेवा ग्रामस्थ भजनी मंडळ माध्यमातून माझ्यापर्यंत आली. तसा मी फार पुरातन ओळखीचा आहे मला. तसं दादाने जवळजवळ मला वाटतं 20 वर्षापूर्वी मला इथं दादाने चांगलं पहिल्या कार्यक्रमाला आणि तेव्हापासून नेहमी येत राहतो. आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहातील सप्ताहातलं चौथा दिवस चौथ्या क्रमांकाची वेळा ही माझ्या वाट्याला आली आणि त्यासाठी तुकोबाऱ्यांचा अवघड बोलला. या अवघातून तुकोबाऱ्या सांगतात निंदा करू नका, निंदा न करू हे नित्यात्मा तुझं कोण मिळे का परमात्मा. ज्ञानावर सांगतात निंदा करणाऱ्या जगातील सर्व पाप वाचते असतात. एकी निंदकापाशी क्रूर ग्रहांची रेशी मानली म्हणजे एकी राशी. एकी निंदकापाशी अशेष पापे. पूजनीय शांती सागर बाबा गुंडेगावकर बाबाकडून ऐकलेली गोष्ट सांगतात. मनुष्य चातुर्मासासाठी थांबला होणार कुठून पंढरपूर 4 महिन्याचा कालावधी तो काल पुन्हा ते आता लाईट नव्हती पंढरपूर. असरांनी चातुर्मास 5 रुपयात काढला. हे उखादाने विचारलं बाबांना 5 रुपयाला काय काय घ्या 4 महिन्याचा कालावधी. बाबांच्या काय 2 वेळा साबण घेतला होता मला कपड्यांचा. बाकी सर्व पैसे राखण्यासाठी वापरले. दिवा छोटी वाट म्हणाली मोठी वाट नाही. जास्त राखेल खातो ना
छोटी वाट करायची नसं वाचायचं लाईट सुद्धा करतो कोणाचं आता आले आषाढी वारीपासून गेलेला मनुष्य चातुर्मासाला थांबला 4 महिने आणि कार्तिकी वारीला गावातला एक मनुष्य दोघांची भेट झाली 4 महिन्यापासून घर शोधलेलं आहे विचारल्याशिवाय राहील का निरोप घरचा बाबा सांगत असतात काल जो पंढरपूरला जातो तो आज येणाऱ्याला विचार दिसली होती का हसली होती काय करावं माझ्या माणसाला काल जो कारबंद घरीच होता मला हाकून ज्याला विचारलं तो विनोदी होता थोडा अरे मला फार वाईट झालं म्हणून तुझ्या घरी तो म्हटलं माझ्या घरी वाईट काय तो मला सांगण्यासारखं नाही ना एवढं मग तर एवढा तो घाबरला त्या प्रदर्शनावर बसला आणि म्हटलं तू माझ्या घरी काय झालं ते सांगितलं मी तू उठणार मग त्याने सांगितलं अरे तू इकडे नाही झाला मागे मला तुझी बायको आणखी लागला ना बघायला ते कोण झालं त्याची ओळी पाठवते म्हातारी वनिता उपहती पावी सर्वता तैसे दशा जीवित्वा स्वधर्मी म्हणतात त्या जीवनामध्ये स्वधर्माचा आचार नाही ते जीवन कसं आहे तिचा पती गेला त्याचं जसं जीवन आहे तसं सांगितलं म्हातारी वनिता मग असा प्रसंग माझ्या पत्नीच्या जीवनात नको होता शेजारच्याने सांगितलं बावळ तू जिवंत असताना तुझी पत्नी कधी रांट होईल का तो म्हटला दिवस मला उलटे पाडले चातुर्मासापासून थांबलेला मनुष्य 4 महिन्यानंतर गावाचा मनुष्य भेटला विचारलं की सर्व बरोबर आमच्या घरी सुखी आहेत का आनंदात आहेत ना सर्व सांगणाऱ्या सांगितलं की मला ते तुमची कुत्री वाट मेली म्हणत कुत्री चुकून आणलेली असेल त्या बापा करणाऱ्याला दुसऱ्या जातीचे असतात तो म्हणला मी चातुर्मासाला तेव्हा कुत्री का म्हणून कुत्री कशी मिळते म्हटलं त्या तुमच्या घोडीचं हाडूक त्या कुत्रीच्या नरड्यात अटकलं म्हणून कुत्रीचं दुःख कमी झालं कारण घोडी विकून आणली होती जवळजवळ 4-5 लाखाची होती घोडी रोज ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला एखादी ओवी विचारली तो सांगत नाही ज्यांनी अजून घोडी घेतली त्याला स्नान केलं माहिती गीताशी जे डिके ते स्वतःची आहे काय गीता तर पाठ होत नाही सारं खेळ डोक्यातून जात नाही मग आपण घेतली नाही घोडी पुढे सुद्धा घ्यायची काही समजून तरी सुद्धा सारा खेळा माहिती ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी कुठे केली रोज ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला माहिती नाही सारा खेळा प्रत्येकाला माहिती 5 लाखाला आणली होती घोडी मिळल्याशिवाय तर पुत्र खाणारच नाही ना कुत्रीच्या नरड्यात हाडू पाठकलं म्हणून घोडी नेली याने घोडी कशी नेली अरे घरच्या लोकांनी त्या तुमच्या म्हातारीची चित्ता घोडी जाऊनच पेटवली शेक लागला घोडीला शेक लागला तो अरे बापरे म्हातारी गेली हे कळाल्याबरोबर त्यांच्या म्हातारी कशी नेली मला म्हातारी त्या तुमच्या नातवाच्या ध्यासाने किती दिवस झाले
त्याने विचारलं नातू कसा मेला? म्हणाले तुमचं घर पेटलं ना, तर दरवाजा कोण पेटलं? मला सुनेला बाहेर निघता आलं. एवढे काय वाईट ग्रह आहे की एका राशीला ज्ञानावर सांगतात क्रूर ग्रहांची दिवशी मानवी राशी. प्रयोजन असं आहे त्याप्रमाणे निंदा करणाऱ्या उद्योगाचे स्वरूप पण निंदाला कोणी विचार करणार. माणसं गहिरी होते माणसाच्या ठिकाणी केवळ स्तुतीने माणसाचं समाधान होत नाही, त्याबरोबर दुसऱ्याची निंदा. तुम्ही खूप गोड कीर्तन करता हो असं म्हटल्याबरोबर कीर्तन करायचं 100% तरी समाधान होत. पण कालच्या कीर्तन करायला कीर्तन आलं नाही मग तुम्ही सुंदर कीर्तन होता असं म्हटलं की इतकं समाज, पण कालच्या कीर्तन करायचं कीर्तन तुम्ही गोड चाल म्हणता एवढ्या म्हणणाऱ्या गाण्याचं समाधान आहे. मग तुमच्या मागे आम्ही नाही त्याला आत्मस्तुती आणि परनिंदा म्हणतात. आणि साधू संत महात्मे सांगतात माणसाला आत्मनिंदा आवडावी आणि परस्तुती आवडावी. मग पामर आहे ज्ञानी म्हणताला काय वर्णन आहे. मग तेवढा वर्ग सोडला, दुसऱ्याची स्तुती करतच नाही कोण, आणि स्वतःची निंदा फक्त संतच करून घेतात. एरवी तरी मी मूर्खू जरी धारा अविवेकू तरी संत कृपा तपोस पजो असे झाला. आत्मस्तुती आणि परनिंदा केवळ आत्मस्तुती आपल्या स्तुतीने आपलं समाधान होत नाही, तर दुसऱ्याच्या निंदेवर दोही वृत्ती. बाबा आपल्या महिलांच्या ठिकाणी आधी तर तिचं दर्शन होतं मात्र गहिरी वृत्तीचं. राजा दशरथ आपल्या पत्नी पुढे रडू लागला. माहिती सगळ्यांना आयशी का होय नामा म्हणे त्याशी कुठेला वरिशी ते थोडूया. जन्मकर्म काढून सांगितलं की राजा दशरथाला एवढ्या वेदना कनिष्ठाशी द्यावी राज्यपट याच्याने ज्येष्ठाशी धरावी दूर. आणि काही पुढे रडू लागला आणि सांगू लागलं की एक वर दिला तो भरत माझाच मुलगा आहे, फक्त एक कर एक वर मागितली ज्येष्ठाशी धरावी दुरी. असं करू नको, रामाला वनवास देऊ नको. ती म्हणते आवडे हे एक नावडे आम्ही निंदा केलं जन्म वाटेसो बाकी सांगू नका. लोक निंदा करते मला त्याचं काही वाटणार नाही, पण ज्येष्ठाशी धरावी दुरी निरंतरा. जेवढं भरताला राज्य मागणं आवडलं ना तेवढंच रामाला वनवास देणं आवडलं. बाबा गोष्टी सांगतात. महिलांना असं वाटतं म्हणाले आपल्या जावई बापूने आपल्या मुलीचं मनोगत मोडू नये असं वाटतं. आपल्या जावई बापूने आपल्या मुलीचं मनोगत मोडू नये असं वाटतं, पण आपल्या मुलाला आपल्या सुनेला रोज सोडावं असं का वाटत असेल असं वाटतं. ठरलेली एक महिला एक म्हातारी गेली आणि त्या महिलेने सांगू लागली बाई बघितलं म्हातारी विचारलं काय काय नाही म्हणले जावई आले इथे जावई आले होते आले असते म्हातारीशी स्वभावाचे गोळे आहेत म्हणाले ते आलं उत्तर गल्लीतून घरापर्यंत पाय चालत आले. कोणाला रामराम नाही, कोणाला श्याम श्याम नाही, पाण्याबद्दल नाही, पावसाबद्दल नाही, कांद्याबद्दल सुद्धा विचारलं नाही. कोणाला मग डायरेक्ट घरातच आले म्हणा घरात होता हो घरात होता. सासरे असताना त्यांच्याकडे बघितलं नाही
रामराम सुद्धा केला नाही. मग डायरेक्ट बीबीच्या खोलीत होती ना त्या खोलीत गेले म्हणाले. गुलू गुलू बोलायला लागले. सोबाबाचे भोळे म्हणाले. भोळा आहे का भावड का? जी लक्षण आहे ती कोणाचे? नंबर 1 चा माझा बावळ रे बावळ. हो कसा दिसतो? भोळा. आणि महत्वाच्या कामासाठी आपला मुलगा आपल्या सुनेबरोबर बोलताना दिसला. ठरलेली म्हाताऱ्यांची बाबांची शांती सागर बाबा म्हाताऱ्याच्या म्हाताऱ्याला जवळ जाते सांगते बाई बघितलं झालं का? काय झालं म्हणजे लोकांना कसा पिंगा जातो म्हाताऱ्याच जाऊ दे ना आता बोल दे ना आपल्याच्या मुलं काय ऐकतात ते बोलत असतील. ही म्हातारी पुरुषार्थ सांगते आपण असं बोलत होतो का? 12 एकर झाले तोपर्यंत भाषण केलं नाही हे करत असेल का? बावळ कुठली एवढी गर्दी वाढली. 12 एकर बिगर बोलता दुहेरी गोष्ट सांगतो तुम्हाला. जावयाने मुलीचं मनोगत मोडू नये असं वाटतं. मुलाने आपल्या सुनेला रोज सोडायला असं वाटतं. दुहेरी संत महात्मे सांगतात जगे आवर्तण्याची करायची जगाने आपले काय करायला स्तुती केली तर गजबजू लागेल कैसा व्याधी रुदला मृदेसा काबाई तर पारथा देणे पाहिजे सन्माने दोषाकडे गणिती अंगाकडे पूज्यता दोघांकडे स्वकीर्ती गाणी नाही करतात. रोग झाला लोकांना. शिष्याला उभं करतात तो बोलतो हा बोलतो बाबा कुठला ज्ञानावर सत्ता स्वकीर्ती गाणी नाही का? हा अमुकाय शिनवारी शेती लोका ते सत्काराचे ते होते ते आदराने भेटी मरणीची साठी नमस्कार एका शिष्याने गुरुजींचा अमृत महोत्सव साजरा करायचा ठरवलं. 75 वर्षाचं वय झालं गुरुजींचं. गेला आणि सांगितलं गुरुजींना मला असा असा कार्यक्रम करायचा आहे. गुरुजी म्हणते मला आवडते ते तू करू नको. तुमची आवड प्रधान नाही व माझी आवड प्रधान. मला आवडतं ना तुमची संस्कृती तुमचा उदो मला आवडतं ना. कार्यक्रमात भ्रष्टाचार होणार नाही 1 रुपया सुद्धा कोणाकडे देणार. फक्त तुम्हाला तारीख सांगतो त्या तारखेला तुम्ही बाहेर जाऊ नका. श्रीमंत आहे हट्टी तर आहेच आणि मग तारीख आली जाऊ हत्ती वगैरे समुद्राला 10 गावांना आमंत्रण 10 किलोमीटर रस्ते लांबी करून एवढा मोठा कार्यक्रम एवढी मोठी द्यायला ज्ञानावर गदबुद आली कैसा. महात्मा स्वतःची स्तुती स्वतःचं वर्णन ऐकतो ते कसा तो म्हणाले अमानिक या पदावर काय उभे तात्काळी सुभे ज्ञानावर मरणीची साठी नमस्कार काही राहिलं नाही. शिष्याने काही नाही मी करणार म्हणजे करणार कार्यक्रम. तुम्ही फक्त हजर राहता देऊ आणि गेला तरी मी तिथून म्हणालो ना. त्यावर सांगतात गुरुजीकडे एकच होतं तेच केलं काय देवाला नमस्कार काय नमस केला नवस देवाला सांगितलं देवा त्याच्या तारखेच्या आत मला मरण पाठवावं. मरण नमस्कारता मरणीसाठी काय चाललं लोकांचं मला सांगतात. हो साधू संत महात्मे सांगतात ऐकायचे असेल तर स्वतःची निंदा ऐका. स्तुती अजिबात ऐकायची. हो रोग झाला स्तुतीचा. हो तुकोबाई सांगतात निंदा करू नका. निंदा करणारे जगातील सर्व पाप आशा विषय दुःखाती व्याधी निंदा दुरीती ज्ञानावर आशा जिथं आशा आहे तिथं दुःख आहे. सर्व जगातील दुःख आशेजवळ आहे तर जगातील सर्व पाप निंदेजवळ आहे. म्हणून निंदा करू नका. हरिजनाची तर अजिबातच करू नका. जर केली तर देवाला सर्वस्व या अंगाच्या पहिले हरिजनाची कोणा
आणि देवाला सण होत नाही तुकोबऱ्या सांगतात. महाराजांनी सांगितलं देवाला काय काय आवडतं हा प्रकार आहे तुकोबऱ्याला माहिती, आणि निंदा असं होते हे माहिती. आवडे देवाशी नाट प्रकरणापासून म्हटलं न बोलशीते ही कळले. तुकोबऱ्या गेल्यानंतर देवाला खाली मान घातली. आपण एखाद्याचं जर कर्ज असलं तर आपण गल्ली बदलून देतो देण्यापेक्षा. तुकोबऱ्या पुढे आले आणि देवाने खाली मान घातली, बोलणं बंद केलं. न बोलशीते कळले देवाला जशी आपुल्या, तुझं निघाली तर नाही गोवा, केशवा कसे उतरली आपुला हा भाव. मागे असे शब्द असायचे शेतकऱ्यांचे. हो खांद्यावर बोलू डोक्यावरच तुकोबऱ्या देवाला सांगून तरी आपला हा तुकोबऱ्या सांगतात उतरी आपला हा. का बोलत नाही देव ते कळत, देवाला काय आवडतं तेही कळत. मला सांगतात निंदा भगवान परमात्मा सहन होत नाही. तुकोबऱ्या सांगतात सहा गोविंदा नाही त्याचे मोठा एक पुरावा आहे. तसं नेहमी कीर्तनात वर करून बोलणं नसावं. ज्ञानाचा तुकोबऱ्याचा त्याला पुरावा असावा. भगवान परमात्मा गोकुळात प्रगट झाले आणि मांबळ नावाचा भट आला. पुतना गेली, पहिली आली पुतनाने. सरकारच्या नियमाने सावित्र सौरसूरी धरा पुतने, जे विषातने सरपाने मारवानी मारण्यासाठी आली. भगवान परमात्म्याने काय सन्मान केला तिचा. अपकार्या तुझा उपकारू त्या करण्यावर अपकार तू अपात्रही पण उदार दे दान म्हणून जाळवंते करू झाला शिवता, जेणे मुली अनंतला पान करा. चिंतन सवय ज्ञानारे देवा भाषा आहे थोडं. जेणे मुली अनंतला पान करा काय म्हणतात त्याला. इंग्रजी मधलं मराठीमध्ये करतो, हिंदीमध्ये करतो, त्याला काय म्हणतात करायचं थोडं ज्ञानावर यायचं चहा करावं लाखाली राहावे असं आहे का. काय जेणे मुली अनंतला पांपरा पोरावर लाख घातलेला ध्रुवनाचा परिणाम तयाचा चरणवाहशी दातारा अजून वैर्याच्या कलेवरा ते काय तो शंख शंख. जिथं जिथं भगवान चतुर्भुज आहे हातात शंख आहे. कोण आहे शंख? वैर्याच्या कलेवरा शरीर शरीर. वैर्याचं शरीर आहे शंख. शंखासुर नाव ज्याने वेद पळवले त्याचं शरीर हातावर देतो तू. ऐसा अपकार्या तुझा उपकारू तू अपात्री परी उदारू दे दान होय दारवंते करू झाला छोटे आराधना माहिती. भजन करत नव्हते रे ज्ञानावर सांगतात ते भजनात नव्हते रंगले. राघो राघो करत होते पोपटाला फक्त. वेश्या ते वेश्या व्यवसाय करणारे तो ते आराधना नाही ते होते कुसावरीत कौतुक ते वैकुंठत्वात गणित सुरुवात तो वैकुंठ घेऊन टाकला तो गणितीला. ऐसा अपकार्या तुझा होता. ज्ञानावर सांगतात पुतळेला भगवान परमात्म्याने मोक्ष दिला. विचारलं लोकांनी पुतना भजन करत आले होते का, निरासारखी काय नाचत होती का, आपण घुंगरू बांध का नाही का, मग का मोक्ष दिला. भगवान म्हणतात मस्तन पान केलं तुम्ही काय पाहिलं केलं का.
तिने काय पाणी देण्यात आलं पण मला स्तनपान केलं मग तिच्या उद्धाराची जबाबदारी माझ्यावर आहे. सनकादिकादिनी सनक सनकानंद यांचा जो आदर तो पुतळीचा आदर झाला. नंतर मामा नावाचा भट आला ब्राह्मणाच्या विश्वास आला. ब्राह्मणाचा सन्मान केला जातो. यशोदेने पण केला. जे पृथ्वीतरीचे देव सपो अवतार सावे सकळ तीर्थाशे दैव उदय जे का अखंड वशी देवी आले जे वेदांची बजरांगी गोड किम पुनर्ब्राह्मणातून या श्लोकावर कामानं गोड कौतुक केलं ब्राह्मणाचं. यशोदेने पूजा केली. पाठ दिला हात बसायला आणि मुलगा जन्माला आलेला आहे. कुंडली सांगितलं महाबळ भटाने लेकराच्या अंगी अवचन्य बघू. यशोदे नक्षत्र पण चांगलं नाही तुला मुलगा झाला नक्षत्राचा ज्ञानाच आहे. म्हणाले मग काय करावं सप्ताह केला चालेल का? चांगल्या एखाद्या मोठ्या कीर्तनकाराचं 40-50 कीर्तन ठेवलं तर चालेल का? एखादा यज्ञ केला चालेल का? काय करावं लागेल का? मामा भटाने सांगितलं काही केलं तरी अदृष्ट निवृत्ती होत नाही. नेवणी गर्दीत गरता माहिती काय पूर्वीचे ते घर मातीचे खाटीच्या बाजूला एक खड्डा असायचा. आहेत का पूर्वीच्या काळातील लोक अजून? कोणता खड्डा? नाही वाव आहे नाही. एखादा मुलगा वगैरे वायवारपणा करू लागला तर शेजारच्या बाळा सुद्धा म्हणायच्या दडकी द्यावा चालवता दडकी द्यावा चालवता कुठे नाही असं म्हणायची पूर्वी. खड्डा असायचा जवळ. मामळ भटाने हे सांगितलं तिथं जातात त्याला तिथं करा ठेवू नको तुझ्या मुला. भगवान पाण्यात हसत होते म्हणाले. असं म्हटलं की जर फारच डोकं बिघडलं ना तर देवाची निंदा करा संतांची करू. माझं स्वतःची जोपर्यंत निंदा चालू आहे तोपर्यंत भगवान पाण्यात हसत आहे काही वाटत नाही. पुढे चालू यशोदेने सांगितलं अशी तो देव स्वयंच्या काय कोण ज्ञानोबाची आणि ते काय सांगावे रावडा येऊन आपण अशी आले देवला असे आले व्यास आले यांनी जर याचं वर्णन केलं कौतुक केलं परब्रह्मनिष्ठाम तो हा यशोदे भाग्यवान असतो. परमात्माचा अवतार आहे. कृष्ण हा परमात्मा आहे. हो मामा भटाला सांगितलं यांनी याचं कौतुक केलं. माऊली काय बोलवूया करतात त्या श्लोकावर तरी होशिगा तू परब्रह्म जया माहुता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परमदैवतकी देवा तू पुरुषजी 25वा दिव्य तो प्रकृती भावा पहिल्याकडे अनाविषित दुर्गाने जो नाटकशी जन्म धरणी तो तुझ्याम हे जाणे तरी आता त्या कालत्रयाशी सूत्रे तू जिंकणीची अधिष्ठात्री तू ब्रह्मपटाधात्री हे करते मग ते अंशता मुश सर्वे देवर्षी नारद सता असे तो देव व्यास गोड चिंतन यानंतर यशोदेने सांगितलं आतापर्यंत हे लोक येऊन गेले आणि यांनी सांगितलं की देव तुझ्या पोटी आहे ज्यावेळी देव अवताराला मामूल पडला ते म्हणजे काय गर्गाती याला देव म्हणतात. हो मला देव म्हणतात नाही कधी चुकलं म्हणत मग फजिती म्हणा पुढची फजिती काय काय जाणव काय चुकलं
आणि त्या पाटाने उचललं भटाला वरतीच झोपलं. डिपार्टमेंट आहे ते कृष्ण डिपार्टमेंट. सर्व घरात जेवढी काही लाकडी होती ना तेवढी आली मारायला. त्याच्यात पूर्वी एक काय प्रकार होता त्या पडीमध्ये असा पूर्वी एकच असायचा घरात. असं म्हटलं जातं की ज्या घरात मुलगा जन्माला आला लग्नावर येतो 24-25 वर्षाचा तरी भांडी माहिती नाही त्या घरात किती आहे. 2-4 दिवसाचं मूल असतं पहिलं त्या मुलीचं. एवढं 2-4 दिवसासाठी येते की पहिल्याच मुलाला आणि एवढा अभ्यास करून जाते की आपल्या घरात चमचे किती आहे चातू किती आहे. एका 4 दिवसात सर्व अभ्यास होतो तिचा. याला काय माहिती 25 वर्षाचा टर्म काय अभ्यास 4 दिवसात चमचे किती आहे घरात आणि चाकू असायचा लाकडी प्रकार होता तो. चपात्या लाटायचं तर शेवटी धावलं प्रश्न नाही. तो चाटू मी पाहला चाटूने मला हात धुवून घेतला. मामळ होता खाट आल्या की विटंबना का झाली. 6 गोविंदा नाही देवाला तेच सहन झालं नाही का गर्गाची निंदा. गर्गाची निंदा झाली. स्वतःची निंदा ऐकत होता भगवान हसत होता पाण्यामध्ये. कुठपर्यंत गेलं नाही दडपाचं सांगितलं तरी चालेल. रागाला देवाच्या डोक्यात दगड झाला पण संतांची निंदा करू. 6 गोविंदा करतो काय माणसात जे करतो ते अभंगाचं दुसरे भगवान परमात्मा निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्मा सगुण साकार होतो. हे चतुर्भुज कुंभेली दयाची शोभा रूपा आली. देखोनी नास्तिके नौकिले भक्त म्हणले. संतांचा क्षण झाला. अवहेलना केली
भगवान निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार होतो रूपायोनिया कुठून येतो तर निराकार स्वरूपात येतो निर्गुण निराकार कशासाठी येतो भक्तांचा सांभाळ करण्यासाठी येतो महाराजांना जिथूनच त्याने सांभाळ करत तर निर्गुण निराकार परमात्म्याची जी सत्ता सांगितली ती पारमार्थिक सत्ता आहे आणि भक्त त्या सत्तेत राहतो त्या सत्तेला महाराज व्यवहारिक सत्ता म्हणतात आणि भक्तांचा सांभाळ करायचा असेल तर देवाला त्याच सत्तेत यावं लागतं व्यवहारिक सत्तेत सत्ता विरुद्ध असेल तर साधक आणि बाधक व्यवहार होत नाही मृत्यूकाळी घट त्यांची सत्ता समानता घेतली म्हणून माती घटाला साधक आहे अग्नी आणि लाकडाची सत्ता समान सांगितली अग्नी काष्टाला बाधक आहे साधकाला घट व्यवहारासाठी सत्ता समान असली पाहिजे मृगजळ नाही ते मृगजळ दिवस मावळल्यानंतर दिसतं त्याला म्हणतात दुपारी मीमांसा केली ज्ञानोबाईने ज्ञानेश्वरीला म्हणून विचारतो दुपारमध्ये नक्की किती वाजता पावसाळ्यात काही हिवाळ्यात उन्हाळ्यात हो पावसाळ्यात नाही हिवाळ्यात नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यात पण रात्री नाही दिवसा पण दुपारी हो किती वाजता सांगा थांबतो उद्या बघायचंय मला ज्ञानानुसार त्याला 2-3 अशा गोष्टी आल्या हे विषय तरी कैसे रोहिणीचे दर जैसे स्वप्नीचा आभास आहे भद्रजाती आणि ते तियापरी खोटे खोटे कसं आहे खोटे म्हणून ज्ञानावर दृष्टांत सांगितलं हो रोहिणी का म्हटलं आपण मृगजळ म्हणतो झळा म्हणतो ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे कवनाची माझा कवनाचे मृग जेव्हा म्हणतं ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या तिथं रोहिणी असतात का शब्द घातला ज्ञानोबाईने तर पंचानन असंही ज्ञानोबाईचे रोज पंचानन सांगणाऱ्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायला त्याला कळेल ज्ञानोबाईचं पंचानन केतूचे उदय तू का उदय करे केतूचे देशी उदय करे केतूचे दिसते विश्व अनिष्ट उद्देश ज्ञान केतू नावाचा एक ताराने बघितलेला आहे कारगिलचं युद्ध जेव्हा झालं 78 वेळेस पंतप्रधान होते आपल्या देशाचे त्या दिशेला पाठी यायचा तो तारा लांब असायचा ना कोणता तारा केतूचा लागतो ज्ञानोबा केतूचे उदय जैसे विश्व अनिष्ट उद्देश विश्वावर संकट येतात केतू नावाचा तारा आला काय पण विचार भोमा नाम मंगळो ज्ञान हा एक ग्रह आहे ग्रह आहे का त्याचं नाव भोमा हो काय मंगळ 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 त्याचं नाव आहे राशीला आला तर सर्व अमंगळच करतो मंगळ काही ठेवते नाव काय मंगळ भोमा नाम मंगळ तिथं पुन्हा रोहिणी ते म्हणते तिथं पण रोहिणी हे पाणी आलं जेव्हा कसं आहे खोट रोहिणीला म्हणण्याचा उद्देश सांगतो आधी मृगजळ म्हणजे झाला उन्हाळ्यापेक्षा दुपारी दिसतात हे जरी बरोबर असलं कोणत्याही दिवशी दिसत नाहीत मग रोहिणी नावाचं नक्षत्र ज्या दिवशी दुपारी येईल त्या नक्षत्रावर हे झळा दिसतात ते पंचांगाने ज्ञानोबाईंचं महाराजांचं त्याची कोणती सत्ता सांगितली प्रतिभाषिक मृगजळ कोणत्या सत्तेत आहे प्रतिभाषिक सत्तेत म्हणून मृगजळाने तहानीची निवृत्ती होत नाही हो इकडच्या पाईपलाईन आहेत ना धरणाकडच्या बंद करून टाका आणि तिकडच्या करून घ्या कोणत्या मृगजळाच्या नदीच्या नाही होणार का होणार नाही ते प्रतिभाषिक नाही खोट आहे महाराज हो म्हणून मृगजळाच्या पाण्याने तहानीची निवृत्ती होत नाही इथूनच करायला लागते तुम्हाला पाईपलाईन महाराज हो द्यावरच पाईपलाईन करायला लागतो ना इकडे देश तरी
जळाची गाठडी ते तिथे दुरून निहाळ वाचून ते पाणी सायचे लाल शिकाय खोट आहे मुरगेजळाची गंगा मुरगेजळाची नदी तुम्हाला दिसली वाहताना जाताना कोणत्या समुद्रावर गेली का गेली नाही मी आम्हाला सांगता ब्रह्मगिरी बोलून घे कारण नदी म्हणजे तिचा उगमस्थान असलं ही ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर उगमच झाली नाही म्हणून दिसत असेल तरी ती समुद्राला भेटत नाही माझे दिशे वावगे मृगामुळे ब्रह्मगिरी बोलून आणि समुद्रीही किरण माझी दिशे वावगे प्रतिभाषिक सत्य म्हणून तहानीची निवृत्ती व्यवहारातल्या पाण्याने होईल मृगजळाच्या पाण्याने होत नाही भक्त ज्या सत्तेत असतो व्यवहारिक सत्तेत त्याच सत्तेत देवाला यावं लागतं रूपा येऊनिया धरी अवतार आणि मग काय करतो येऊनियाच्या करायला हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी भक्ता अभय प्रदान घाबरू नको आता सांगतो मी तुझ्या पाठीशी भक्ता अभय कर अभय खळा मात्र कष्ट तुम्हाला सांगतात असे काही उदाहरण आहेत पुष्प सर्व अभंगात उदाहरण आहे अंबरीश नावाचा राजा आहे ना त्याचं उदाहरण तिसऱ्या चरणात द्वादशी वर्षाचा नाही होता अंबरीशीचा अंबरीश तसा राजा आहे अंबऋषी नाही अंबरीश राजा आहे राजा काय पूर्वीचे राजे ज्ञानाबाईंचं उद्याच्या सांगितलं आणि तरी या योगातून राजर्षी झाले राजर्षी योगाचा आचार करायचे राजर्षी राजे असून विरक्त जीवन साधू आता साधू राजासारखे राहतात आता सर्व बोलतात मंदिर सोन्याच्या काय म्हणाला गळ्यात पण तुळशी माळा तुळशा जागा सोन्याची आपण सोन्याचा विरोध करत नाही पण त्यागाचं दर्शन होत नाही लक्षात आलं साधूकडे त्याग असावा त्यागाचं दर्शन कुठं महाप्रश्न आहे ते वैभव वाटलं अस्तित्व झाला म्हणजे आपला काही विरोध नाही
मला वाटतं 4 गोष्ट असतात, पण आता सांगितलं 8 दिवस नाही झाले. या पण गोष्ट होत्या म्हणाले आणि खोटं बोलणं आपलं पाटील पण कधी वाटलं नाही. खोटं बोलायचं कशाला बोलायचं. महाराजांच्या दाही गोष्ट होत्या, तर महाराजांच्या सोपारी पण 40च्या वरूनच होती. त्याग कशाला होतो. अंबरीश राजे ऋषी तुल्य जीवन जगायचे. द्वादशी व्रतात तो नेमतात साधना द्वादशी दिवस उगायच्या आधी व्रत विसर्जन करायचं आहे. दुर्वासाले गुरुवर आले, त्यांनी गुरुदेव लवकर या, स्नान करूया. स्नानासाठी गेले गंगेवर. दुर्वास येत नव्हते. पुजारी घाई करत होते ब्राह्मणाला, व्रत विसर्जन करा, दिवस उगेल, आयुष्यभर केलेलं व्रत भरून होईल असं करू नका. पण गुरुवारी आले ना साधूचा अपमान होईल, ते लवकर येत नाही. दुर्वास दूरपर्यंत वास. काही लोकांचं फक्त भजनातच वास आहे, काही लोकांचा गाव आहे, काही लोकांचा गावाच्या बाहेर होत आहे. काय वास, दूर वास. तसे ते दुर्वास होते. वाकडी शेपुटी येत नव्हते. ब्राह्मणाने पाणी सोडा म्हणून सांगितलं. अंबरीश नावाच्या राजाने पाणी सोडून व्रत विसर्जन केलं. एवढं कळालं 10 जन्म झालेला त्याचा शाप दिला दुर्वासाने. सुदर्शन संपूर्ण पळत फिरला. सुदर्शन त्यांच्या पाठीशी फिरायचं. तुकोबादशांचा सुदर्शन त्याचे जाळी डफरी का अंबरीशाचे तुकोबादशांचा कौरवांचा नाश म्हणजे द्रौपदीचा अपमान, द्रौपदीची जर काही कारण नाही. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात द्रौपदीला शोभच कार्य होत आहे. काशीपती राजाच्या मुली भीष्माने आमंत्रण नसताना उचलून आणले. प्रश्नाचा आहे की सर्व पृथ्वीवरच्या राजांना त्यांनी आमंत्रण दिलेले आहे. भीष्म सोडून भीष्माला का आमंत्रण दिलेलं असतं? तर त्या ठिकाणी भीष्माला जर आमंत्रण आहे असं माहिती राहिलं असतं तर दुसरं कोणी आलंच नसतं. आमंत्रण नसताना गेले आणि त्या काशीपती राजाच्या 3 मुली रथात घेतल्या आणि हस्तिनापूरला घेऊन आले. रस्त्यात तिथं कोणी असं विचारलं सुद्धा नाही की तुम्ही हे काय करता. स्वयंवरात काशीपती राजाने तयार केलेलं तुम्ही 3 मुली उचलल्या आणि घेऊन चालले. आडवं सुद्धा कोणी आलं. मला सांगतात भीष्माला आढळणारा त्या दिवशी भूतलावर कोणीच नव्हता. असा क्षणापती गौरव पक्षाचा पुण्यावर काय म्हटलं प्रतापती दळवीपणा पाठवून भीष्माशी कर्णाने अर्जुन युद्ध चालू आहे दोघांचं.
कर्णाने बाण मारल्यानंतर अर्जुनाचा रथ 4 फूट मागे जातो. अर्जुनाने बाण मारला की कर्णाचा रथ किलोमीटर मागे जातो. भगवान परमात्म्याच्या मुखातून गाण्याचा शाबास करणं, शाबास. अर्जुनाला असं वाटतं की ही शाबासकी मला पाहिजे. मी बाण मारल्यानंतर 1 किलोमीटर याचा रथ मारला जातो. याने बाण मारल्यानंतर 4 फूट रथ मारला जातो. म्हणजे हा भगवान म्हणाले परिचार आमच्याकडून तुला करू असं असं होईल की नाही असं वाटतं. देवाला विचारलं, देवाने सांगितलं माहिती का, ध्वजस्तंभावरी तो मूर्ती म्हणून दर्शन करतो. आणि असं वाटतो आपण वैकुंठिका तुझा भगवान परमात्मा ठावलाय, भगवान शंकर जे ठावलाय त्याचा हल्ला तरी शब्दाशी कर्माला देते. शाबास करणं, शाबास. ज्ञानवाईचं म्हणलं त्यानंतर 95 करणं, सिंहासारखा पूर्ण करणं. कोणत्या पक्षात एकाचने म्हणून व्यापारी हे विश्व संहार हा कृपाचारण पुढे एकला एकवी कर्मवीर आहे. हा श्रोतामा प्रियपाय दयाकाल सुधावा है प्रतांत सवितेजे सोमोदती ऐशी आम्ही होता दयाच्या बळामध्ये धाक काढलेली ज्यांच्या बळाचं मोजमाप ब्रह्मदेवाला माहिती नाही अशी बलवानी कौरव पक्षात असल्यावर सुद्धा पांडव प्रतापच का झाला. द्रौपदीचा शोध निंदा द्रौपदीची मग निंदानपूर हे निषाद आपली कुणी चरकाशी नका करू करण्याचा करुणार असायचा. सुकर्ष रमेश गल्ली शुद्ध बन जाते. पूर्व के पाप को निंदत ही खा जाता है. बरोबर आहे. कामाचा घडी आत्मरामाचा दिसताना आपल्याला ओट्यावर बसलेला दिसतो तर त्याचं तोंड नेहमी गटारीतच असतं. गाव सगळे थोडंफार घाण असते त्याचं तोंड कुठं हरिपटाला लागतं. मग गटारीत काय असतं घाण दिवसभर दुसरं काम करू मोल न घेता साधन तू घरी तो पातकांची धुन पाप धोरण इतका इमानदार पगार मागत साबण सुद्धा घ्यायला मला घाण काढायचे तुम्ही साबणाचे पैसे द्या. कामाचा गडी आत्मरामाचा करू द्या त्याला पण आपण करायची नाही. तुम्हाला सांगतात स्वतःचा भाऊ नाही चालला म्हणत तुकोवाल्या सांगतात तीर्थयात्रा काढून दे काय म्हटले न साईची बबरू पांडवांचा जवळचा आहे आणि बळीभद्र स्वतःचा भाऊ न साईची बबरू पांडवा बळीभद्र भगवान म्हणाले सर्वे करत होते. सर्वे म्हणजे 2-4 लोक त्याला तर ते सर्वे करतात. त्याचे काय याला की इंग्रजीमध्ये काही एक्झॅक्ट पण म्हणतात आधीच तयार केला जातो. मी एक केलेला आहे आपला संगीत की आता वेगळा असा लोक आपला सर्वे आहे. आपल्या सर्वेमध्ये बाबा तुम्हाला सांगतो मी माझा सर्वे चालू आहे. 90% कीर्तन ज्ञानेश्वरी गाथा न वाचता म्हणणार आहे आम्हाला सर्वे. ते फक्त कीर्तनात होतात. वाचारी ज्ञानेश्वरी वाचारी पूजेने शांती सागर बाबा पुढे जर ज्ञानेश्वरी असली तर तो सुंदर शोभतो. वायवार आयुष्यात पारायण केलं नाही आणि फोटो काढायला ज्ञानेश्वरी पुढे कोण लाज वाटणार खोटं नाही. पुष्कळ कीर्तनचा रोज बोलतात ज्ञानेश्वरीवर पण न वाचता. यांच्या आयुष्यात कधीच पारायण घडणार नाही. यांच्या आयुष्यात गाथा पारायण घडणार नाही. आम्हाला सर्वे भगवान सर्वे करत होते. दादाला विचारलं भगवान दादा अरे हे पांडव आले म्हणाले 12 वर्ष गुरु 1 वर्षाचा आत्मा
झालं ना जे ठरवतं त्यामुळे त्यांनी सर्व बरोबर वर्ष 12 वर्ष काढले, त्यानंतर 1 वर्ष साधना कोर्स काढला आणि आता म्हणते त्या दुर्योधनाकडे ते राज्याची मागणी करतात. तो नाकारतो, काय चाललं दादा, काय करावं काय कळत नाही. आपण संबंध आपल्याकडे येतील, ते सहाय्य मागते, आपण नक्की कोणाला मदत करायची. सर्व चालतात, सर्व खेळतो येण्याची खेळावा. तुका म्हणे झाली, तुका म्हणे सका ऐसे माधुरी लोक. मी सांगत असतो सर्वांवर विश्वास ठेवा, देवावर ठेवू. कधी लांब भरेल आपल्याला सांगता येत नाही. परमार्थ करत असताना महेंद्र आदी पडे करिता ती वाटत लांगाच मारतो तो, लांगाच मारतो, काहीतरी थोडं टाकूनच देतो तो सावध, देवापासून सावध. आपल्या भावाला कसं तसं 2 मिनिटात सांगतो. बबरू पहिल्या दिवशी युद्धाच्या पहिल्या दिवशी बबरूला ते मला विचारलं सर्व मला काय करणार तू, कोणत्या बाजूला जाणार तू. बबरूने सांगितलं पडची बाजू. मी ज्या उमेदवाराचा परिचार केला की तो घरीच आला पाहिजे, पुढे जाता कामा नये. अरे पडती बाजू कौरवांची आहे, त्या बाजूला जाणारे बबरू भीमाकडून त्याचा बदल करून घेतला. युद्धाच्या आधल्या दिवशी नंतर युद्ध सुरू झालं. दादाकडे विचारलं, दादा अरे आले ना ते पांडव, आता मागणी करतात. दुर्योधनाने स्त्रीच्या आग्रहावर पण मावणारी माती देण्यास सांगितलं. आपण काय करायचं, आपल्याकडे तर दोघं येते मदत मागाय, आपण काय करायचं. बलराम कृष्ण अरे तुला मुलं किती आहे, तो 16,000 बाया आणि तिकडे 10,000 मोठे म्हणाले. मग एवढे मुलं घरीच झोप होतात. राजाच्या बाजूने जर असलं तर काही मुलं जातात कंपनी म्हणजे वशिला असतात असला ते सर्वेमध्ये कळालं देवाला की दादा कौरवांच्या पक्षाचे आहे. अवताराच्या आधी त्या गोष्टीत कथा आहे की आपण सर्वांना माहिती आहे. पृथ्वी जेव्हा गेली वत्स रूपाने भगवान परमात्म्याकडे डोळ्यात पाणी आलं, सांगितलं केलं. भगवान काळजी करू नका, येतो आपुला तो बोल साथ करी येणारे गाय धर्म शकलाने भवती भारत. आपुला तो बोल साथ सत्य खरं कर. भगवान त्याने शेषाला बोलवलं, चला अवतार घेऊ आता. हो शेषाने नाकार दिला, मी नाही यायची. राम अवतार झालो लोक शेती आरण्य तुम्हाला राम अवतारामध्ये तुम्ही राम झाला, मोठा झाला, तुम्ही लहान होतो. बस मला कष्ट झाले नाही का अवताराला येत नाही, खेळतो येण्याची करावा. याने सांगितलं आता तो वडील होईवास पाळी आज्ञा तुझी बाई. याने सांगितलं आता तुम्ही मोठे व्हा आणि तुम्ही आज्ञा करायची निवा नाही. असं असं सईमध्ये फसला होता. तर त्या नेता नाही. म्हणून दादाने जर म्हटलं की आपण कौरवाच्याच बाजूने जायचं मग प्रश्न पडेल. म्हणून दादा गेले त्या घरात गेले. ते काय म्हणतात ते मुलं कशा घालतात, जोर काढतात ते काय म्हणतात गायचा आखाडा आधी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये आहे शब्द आखाडा गोंबील लोंबी. असं अर्जुनाने म्हटलंय की त्या दृष्टीमध्ये कधी कधी अर्जुन म्हणतो तुम्ही मला खाली घातला असं ते काय विषय नाही, पण मी सुद्धा तुला खाली घातलेला आहे. गोंबील लोंबी असं म्हटलेलं आहे. तो आखाडा म्हणतात, व्यायाम शाळा म्हणतात. तिथे ते पैलवान लोक जातात, ते पोरत करतात की नाही, ते मांड्या पोरतात म्हणजे तेल लावतात का मांड्या पोरतच करतात. कोण पोरतात मांड्या. दादा हे असतात ना ते मांड्या पोरतात नाही. दादा काय बळवून जातात. गेलं
मांड्या थोडं तेल लावलं 2000 वर्षाला दादा दादा बरोबर आणि 500 जोर खाते दादा जोर करतात व्यायाम शाळेत पण जोर करतात दादा गावात पण मालिकाचा जोर करतात दादा आणि असे दादा घरात पण जोर काढतात पुढे 500 जोर काढले 2000 वर्षा घातल्या दादाने तर अंगाला तेल लावलं दादा आणि एक होता त्या शाळेत कोणत्या व्यायाम शाळेत दादा आपल्या बाजूला होते आपल्या साईडवर दादा साईडवर पण एक ब्राह्मण आगरवतीचा ब्राह्मण साईड सोडून दादाच्या साईडला गेला दादाच्या अंगावर जाऊन हात धरला दादाची दादा घेऊन जागृत झाली असं करून गेलं ना 5 फूट अगरबत्ती पडलं काय पडलं पाणी सुद्धा मागितलं दादानंतर त्याला पाणी टाकलं ते पाणी त्याने होत नाही जागेवर गेला ब्राह्मण केला ब्रह्महत्या झाली आणि दादा आल्यानंतर आवाज आला कृष्णा हे कृष्णा इतका साजू त्याला काहीच माहित नाही असं खेळतो येण्याची खेळ सर्व हे हात करतो सर्व घरावर हात करतो आपल्याला काहीच माहिती नाही असं दाखवलं आणि दादा काय झालं अरे काय नाही म्हणजे ब्राह्मण अंगावर म्हणाले मग कुठे काय अरे गेलं ना जागेवरच गेलं भगवान होते दादा ते खाली असतो कसं गेलं ते नाही ब्रह्महत्या झाली घरात यायचं नाही दुरावेला सखा पांडवाचा विष करतो का भगवान घरात सुद्धा देणार बरं जीवन त्या काढून दिलं ते जीवन ते परत सात गोविंदा नाही त्याची मारसंता दुराविला सका बळी भद्र आपला भाऊ काढून दिला नाही चालत त्याला तो कोवाय शकतात अरे तो अश्वत्थामा ब्राह्मण करणार हो त्याला सुद्धा काय झालं तो मोठे इतिहास आहे वो महाराज सांगतात हो अश्वत्थामा ब्राह्मण असला तरी पांडव पुत्रांना मारत असेल तर त्याला भगवान पण फार मोठा दंड दिला आवडीचं शेवटचं चर आहे काय ते आहे का आपले भगवानचा बहिरंग म्हणते Oh
अश्वत्थामावधीत पांडवपुत्रा रूपा यमुनिया धरी अवतार भक्ता अभयपूर कळा कष्ट तुकोऱ्यांचा अभंग म्हणजे समुद्र आहे. कोणात ताकद असेल कोणात जमीन असेल तर समुद्रामध्ये किती फूट खोल असतो. समुद्र करविली तशी केली पटपट वाकडे देवदाने आपल्याला काय माहिती नाही. थोडं थोडं पुढे तर ऐकलं त्या आधाराने सांगण्याचा प्रयत्न केला. जर काही भाव त्या अभंगाच्या दिशेने जर असेल तर तुम्हाला गुरुंचा कृपा प्रसाद आणि चुकीचा असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. झालेली शिवा ज्ञानावरच्या जगपुरुष तुकोने घेतलेले समर्थ कुमार शिवाय ज्ञानेश्वर Hare